वांग न आवडणारे देखील आवडीने खातील असं अस्सल मराठमोळं पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं गावरान चवीचं चमचमीत खारं वांग आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। तसेच रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम खारं वांग बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे म्हणजेच वाटण ते तयार करून घेऊया। त्यासाठी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झाली आहे, यामध्ये ॲड केले आहे 1 छोटी पळी तेल। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 15 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप। ॲड केलेले सुक्या खोबऱ्याचे काप या तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत छान असे इथे मी भाजून घेत आहे। 1 मिनिटामध्ये तुम्ही पाहू शकता छान असे सुक्या खोबऱ्याचे काप लालसर रंग येईपर्यंत भाजले गेले आहेत। भाजलेले सर्व काप जे आहेत ते आता इथे मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून थंड होण्यास ठेवून दिले आहे। यानंतर यामध्ये ॲड करत आहे 20 ग्रॅम कच्चे शेंगदाणे। ॲड केलेले सर्व शेंगदाणे या तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत कुरकुरीत असे मी भाजून घेत आहे। शेंगदाणे इथे छान असे भाजले गेले आहेत। भाजलेले सर्व शेंगदाणेही ते मी बाजूला काढून थंड होण्यास ठेवून दिले आहेत। यानंतर या उरलेल्या तेलामध्ये ॲड केले आहे 1 चमचा धने तसेच 1 चमचा सफेद तीळ। तीळ व धने इथे मी लालसर रंग येईपर्यंत भाजून घेत आहे। धने व तीळ भाजून घेतल्यानंतर आता हे धने तीळ इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यावरती काढून घेत आहे। तसेच हे सर्व साहित्य जे आहे ते मी आता थंड होण्यास बाजूला ठेवून दिले आहे। सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आता याचे मी वाटण तयार करून घेणार आहे। त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये सर्वात प्रथम ॲड करत आहे भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप। तर इथे पाहू शकता अशा प्रकारे खोबरं जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे। यानंतर यामध्ये ॲड करत आहे शेंगदाणे तसेच भाजून घेतलेले धने, तीळ तसेच 4 हिरव्या मिरच्या। इथे तुम्ही जर जास्त प्रमाणात तिखट खात असाल तर इथे तुम्ही जास्त मिरच्या ॲड केल्या तरीही चालेल। यानंतर यामध्ये ॲड करत आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या तसेच अर्धा इंच आल्याचे तुकडे। यानंतर यामध्ये ॲड करत आहे देठांसहित कोथिंबीर। तर इथे पाहू शकता पाणी न वापरता अशा प्रकारे मिक्सरमध्ये मी खारं वांग बनवण्यासाठी लागणारे जे वाटण आहे म्हणजेच मसाला तो तयार करून घेतला आहे। हा मसाला तयार करताना यामध्ये लसणाचा जरा जास्तच वापर करायचा आहे। तर या मसाल्यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा हळद तसेच चवीनुसार मीठ। ॲड केलेली हळद तसेच मीठ आता या मसाल्यामध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत इथे मिक्स करून घेत आहे। मीठ जे आहे ते व्यवस्थित असे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। हळद व मीठ व्यवस्थित असे या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता पूर्णपणे इथे खारं वांग बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपला तयार आहे। तयार केलेला हा मसाला जो आहे तो आता वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत। पण त्यापूर्वी आता इथे वांगी कट करून घेणार आहे। तर इथे मी खारं वांग बनवण्यासाठी घेतले आहेत 200 ग्रॅम ताजी वांगी। तर ही वांगी जी आहेत ती काटेरी वांगी घेतली आहेत। वांगी जी आहेत ती मी आधी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आहेत। तर आता ही वांगी आपण चिरून घेऊयात। तर इथे पाहू शकता वांग्याचा देठ जो आहे तो मी अर्धा कट करून अर्धा तसाच ठेवला आहे। यानंतर या वांग्याचे जे काटे आहेत ते इथे मी सुरीने अशा प्रकारे कट करून घेत आहे। वांग्याचे काटे काढून घेतल्यानंतर या वांग्याच्या अशा मी 4 फोडी करून घेत आहे। वांग अशा प्रकारे चिरून घेतल्यामुळे हे वांग आतमधून किडकं आहे का ते आपल्याला कळलं जातं। तर इथे पाहू शकता वांग जे आहे ते पूर्णपणे मी चिरून घेतलं आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची ही सर्व वांगी जी आहेत ती कट करून म्हणजे चिरून घ्यायची आहेत। आता हे वांग जे आहे ते मी लगेचच इथे पाण्यामध्ये ठेवून देत आहे जेणेकरून हे काळं पडलं जाणार नाही। अशाच प्रकारे सर्व वांगी जी आहेत ते इथे मी चिरून घेतली आहेत। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक महत्त्वाची टिप आहे। सर्वात आधी खारं वांग बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करायचा, त्यानंतरच वांगी चिरायची म्हणजे ही वांगी काळी पडली जात नाहीत। आता ह्या चिरलेल्या सर्व वांग्यांमध्ये आपण तयार केलेला मसाला जो आहे तो भरून घेऊयात। तर हा मसाला या वांग्यांमध्ये भरताना अगदी दाबून दाबून भरायचा आहे। तर इथे पाहू शकता सर्व मसाला जो आहे तो या वांग्यांमध्ये मी दाबून दाबून भरून घेत आहे। मसाला वांग्यांमध्ये भरून घेतल्यानंतर एक एक करून सर्व वांगे जे आहेत ते मी येथे बाजूला ठेवून दिले आहेत। तर फ्रेंड्स, आज आपण अगदी अस्सल मराठमोळं पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं गावरान चवीचं खारं वांग बनवत आहोत। हे वांग जे आहे ते खाण्यासाठी अप्रतिम असं लागतं। तर इथे पाहू शकता सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे। वांग्यांमध्ये मसाला भरून घेतल्यानंतर इथे हा मसाला उरला आहे। तर हा मसाला आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत।
तर आता आपण खारं वांगं बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झाली आहे, यामध्ये ॲड केले आहे 2 छोटी पळी तेल। तेल गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी तेलावरती तडतडली गेली की यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा जिरे। जिरेही तेलावरती छान असे तडतडले गेले आहेत। आता यामध्ये ॲड करत आहे आपण जो वांग्यांमध्ये मसाला भरला होता, त्यानंतर जो मसाला उरला आहे तो सर्व मसाला या तेलामध्ये ॲड केला आहे। मसाला तेलामध्ये ॲड केल्यानंतर हा मसाला 1 मिनिट छान असा गॅसच्या मीडियम फ्लेमवरती या तेलामध्ये तळून घेत आहे। तर इथे पाहू शकता 1 मिनिटानंतर मसाला छान असा तेलामध्ये तळून घेतला आहे। आता यामध्ये ॲड करत आहे मसाला भरलेली सर्व वांगी। ॲड केलेली सर्व वांगी जी आहेत ते या तेलामध्ये व मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिट छान अशी परतवून घेत आहे। सतत मिक्स करत ही वांगी आपल्याला इथे परतवून घेत राहायची आहे। गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली आहे। 3 मिनिटांनंतर आता इथे तुम्ही पाहू शकता वांग्यांचा कलर तसेच मसाल्याचा कलर बदलला गेला आहे। ते इथे वांग्यांना छान असा लालसर कलर आला आहे, तसंच मसाल्यालाही मस्त असा लालसर कलर आला आहे। वांगी अशा प्रकारे सुरुवातीला परतवून घेतल्यामुळे वांगी पटकन अशी शिजली जातात, ही एक महत्त्वाची टिप आहे। तर आता इथे वांगी शिजण्यासाठी यामध्ये ॲड करत आहे पाणी। तर इथे मी गरम पाणी ॲड केले आहे, ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। गरम पाणी ॲड केल्यामुळे वांगी जी आहेत ती पटकन अशी शिजली जातात। तसेच वांगी जी आहेत ती अजिबात कच्चट राहिली जात नाहीत, म्हणजेच अर्धी कच्ची राहतात किंवा अर्धी शिजली जातात अशी राहत नाहीत गरम पाणी ॲड केल्यामुळे। ॲड केलेले सर्व पाणी जे आहे ते इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे। तर इथे पाणी ॲड करताना तुम्हाला कितपत दाटसर रस्सा बनवायचा आहे त्यानुसार पाणी ॲड करायचे। इथे मला मध्यम दाटसर रस्सा बनवायचा आहे, त्यानुसार इथे मी 2 ग्लास गरम पाणी ॲड केले आहे। पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता ही वांगी शिजून घेणार आहे। त्यासाठी यावरती एक ताट झाकण ठेवून गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवली आहे। लो गॅसच्या फ्लेमवर आता इथे मी 7 ते 8 मिनिटे ही वांगी शिजवून घेणार आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर इथे पाहू शकता मस्त असं आपलं वांगं जे आहे ते शिजलं गेलं आहे। याचा कलर पाहू शकता, याला तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे। लो गॅसच्या फ्लेमवरती वांगं शिजवून घेतल्यामुळे याला तेल खूप छान असे रिलीज होते, ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। तर इथे मी अशा प्रकारे मध्यम दाटसर असा रस्सा बनवला आहे। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपलं वांगं जे आहे ते मस्त असं शिजलं गेलं आहे। तर इथे आपलं अस्सल मराठमोळं पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं गावरान चवीचं खारं वांगं खाण्यासाठी तयार आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे। आता हे सर्व करून घेऊया। तर इथे पूर्णपणे खाण्यासाठी आपलं खारं वांगं तयार आहे। हे खारं वांगं जे आहे तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। साधी सोपी सरळ रेसिपी आहे, जास्तीचा असा वेळ लागला जात नाही, झटकीपट बनते, घरगुती साहित्यामध्ये तयार होते। वांगं न खाणारे देखील आवडीने खातील अशी एक रेसिपी आहे। तर फ्रेंड्स, ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा। तसेच रेसिपी कशी झाली होती ही कमेंटद्वारे मला जरूर कळवा। तर इथे पाहू शकता याची ग्रेव्ही ही छान अशी तयार झाली आहे। तुम्ही हवं तर याचा जास्त पातळ रस्सा बनवू शकता, परंतु खारं वांगं जे आहे ते मध्यम दाटसर असे छान असे लागते। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।